नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। राजधानी दिल्लीत मागच्या 3 लोकसभा निवडणुका आणि 3 विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची पाठी कोरी राहिली। मागच्या 3ही लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सगळ्यात 7ही जागा जिंकल्या। 2015च्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या 3 जागा जिंकणाऱ्या भाजपने मागच्या विधानसभा निवडणुकीत 8 जागा जिंकल्या आणि यावेळी तब्बल 48 जागा जिंकत सत्ताच हस्तगत केली। काँग्रेसला मात्र लोकसभेप्रमाणेच मागच्या 3ही विधानसभा निवडणुकीत भोपळा देखील फोडता आला नाही। विशेष म्हणजे त्याआधी तब्बल 15 वर्षे शीला दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत काँग्रेसची सत्ता होती। दिल्लीच्या राजकारणाचा दुसरा धुव म्हणून भाजप उभा होता, परंतु आम आदमी पक्षाच्या उदयानंतर दिल्लीतून काँग्रेस बेदखल झाली। त्यामुळे आम आदमी पक्षाला जेव्हा पर्याय देण्याची वेळ आली तेव्हा मतदारांनी मोठ्या संख्येने भाजपच्या पारड्यात मते टाकली। मोजकी काही राज्य वगळता इतरत्र काँग्रेसने भाजप विरोधात लढण्यासाठी प्रादेशिक पक्षांचा आधार घेण्याची भूमिका घेतली। आता कदाचित या भूमिकेवर काँग्रेसला पुनर्विचार करावा लागेल। प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याच्या प्रयत्नात अनेक राज्यातून काँग्रेस जवळपास नामशेष होत चालली आहे। जसे दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजपच्या स्पर्धेत काँग्रेस कुठेच नाही, तसेच इतरही अनेक राज्यांमध्ये दिसून येते। भाजपच्या विस्तारवादाला आणि वर्चस्वाला आव्हान द्यायचे असेल तर काँग्रेस मजबूतीने उभी होणे गरजेचे आहे आणि त्यासाठी काँग्रेसला हे कुबड्यांचे राजकारण आधी बाजूला करावे लागेल। भाजप सोबतही सहकारी पक्ष आहेत, परंतु कोणताही सहकारी पक्ष भाजपाला आपल्या तालावर नाचवू शकत नाही, उलट तेच भाजपच्या तालावर नाचत असतात। काँग्रेसलाही आपली ताकद वाढवत सहकारी पक्षाच्या तालावर नाचणे सोडावे लागेल, अन्यथा असे धक्के भविष्यातही बसतील। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।